कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी, तुला बघून मला अचानक आप्पीची आठवण। तरी मी म्हणून राहिले, तुम्ही माझ्याकडे असे कोण बघू राहिले बुवा? दीपा ग, तसं नाही साहेब। एक सांगू का, माणसाला आहे ना स्वतःची ओळख गमवून कधीच नाही राहता आलं पाहिजे। कारण कसं आहे ना साहेब, स्वतःची ओळख ही एकमेव अशी गोष्ट आहे जी शेवटपर्यंत आपल्या सोबत असते, आहे ना? हे दीपा ग, असं काय नव्हतं म्हणायचं मला। आणि बघ, राहिला प्रश्न ओळखीचा, मी लवकरात लवकर तुला तुझी ओळख परत देणार आहे। हा, जाऊ दे ना साहेब, ती सोडा। मला सांगा, मी या कलेक्टर मॅडमच्या कपड्यामध्ये कशी दिसू राहिले? बाग साहेब, साहेब जुनाट वागू नका हो। मी तुम्हाला असं म्हणून राहिले का माझ्यावर लाईन मारा? नाही ना, मग सांगा की बिंदास। आणि आपल्यामध्ये तेवढी फ्रेंडशिप आहे की, सांगा सांगा, मग मला पण सांगायचं मला कसं वाटू राहिलं। दीपा बघ, तुला राग येणार नसेल तर मी तुला वाटू शकतं ना असं की, साहेब मुद्द्याचं बोला की। हो हो हो, तू दिसतेस आप्पी सारखी दिसतेस। आता म्हणू नको तुझी ओळख मी हिसकून घेतली म्हणून। आता काय झालं साहेब, तुम्हाला आहे ना धडकवू तुम्ही करता येत नाही, खरं आहे ते। बरं जाऊ द्या, मी माझं सांगते। साहेब, मला आहे ना तुमचे आभार मानायचे। मी आपल्या आडन गंगू, मला कुठे काय येतंय, तुम्ही मला कलेक्टर बनवलं, कलेक्टर। मी काय कोणाला कलेक्टर केलं नाही। खोटं खोटं का होईना, पण झाले ना कलेक्टर। साहेब भाऊ, साधी गावाकडची पोरगी मी, पण गावाच्या बाहेरचं जग नेमकं काय असते तुमच्यामुळे कळालं। साहेब, त्यात एवढे भारी भारी कपडे, साहेब मला लयच भारी वाटू राहिलं। बघा ना, असं एकदम एकदम कलेक्टरच वाटू राहिले मी, हाय ना? लयच भारी दिसू राहिलं साहेब। सूर्य कुठून उगवलाय? दीपाच्या तोंडी गोड। काय काय हो, काय बोलला? काय नाही, जाऊ का? ओ साहेब, येऊ ग तुम्ही कमरेला बंदूक बांधून हिंडता म्हणून ना? नाही तर माझ्या लय डोक्यात गेले तुम्ही। काहीतरी वेगळं झालेलं असतं, माझ्या अंगावर येतात वासकिनी। उगत तुमच्या कमरेला ही बंदूक आहे म्हणून, नाही तर मग दीपा काय चीज आहे ना तुम्हाला माहित नाही। हा, म्हणजे तू मला नाही घाबरत, फक्त बंदुकीला घाबरते? दीपा कोणाच्या बापाला पण घाबरत नाही। उगं तुमच्याकडे ही बंदूक आहे आणि माणूस भला आहे म्हणून तुमचं ऐकून घेऊ राहिले। नशीब तेवढं तरी कळलं म्हणायचं। जातो, थांबा अजून। साहेब, मी आज कलेक्टर ऑफिसला जाऊ राहिले म्हणून तुम्ही माझ्याशी कडू वागू राहिले, हे ना? खरं सांगा। तसं नाही दीपा, पण कसं आहे माहितीये का, ज्याने तरी कष्टाने मिळवलेली गोष्ट ज्याला त्याला मिळावी एवढंच मला वाटतं। कलेक्टरच्या खुर्चीसाठी आप्पीने लय मेहनत घेतली, लय कष्ट घेतलेत। आता हे बघ, तुझा पण वडापावचा गाड आहे, त्याला समजा पंचायतीला दिवसाला भत्ता देते मी। हो, बघ तुला राग आला का नाही? म्हणजे गाड्याला कोणी हात लावल असं म्हणसपर्यंत तुला राग आला। आप्पीचं पण तसंच आहे ना, तिने कष्ट करून एवढी खुर्ची मिळवली ती, उद्या समजा ती आली आणि त्या खुर्चीवर तुला बसलेलं बघितलं, तिला वाईट वाटेल का नाही? मी कुठं हौसेने बसू राहिली त्या खुर्चीत?
आपली चिली पिली भले आणि मी भले आज सही हानते आणि गायबच होती इथून. तुम्हाला एक फिक्स मध्ये सांगू का साहेब, दीपा कोणाला लुटत नाही आणि दीपाच्या हक्काच्या पैशाला हात लावलेला दीपाला पटत नाही. मला तुमचं म्हणणं कळू राहिलं आणि त्या कलेक्टर ऑफिसला मी का जाऊ राहिले तुम्हाला बी माहिती आहे. हो, मला सगळं मान्य आहे आणि त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. पण दीपा, एक गोष्ट तू लक्षात घे, ते कलेक्टर ऑफिस आहे ना, आपल्यासाठी मंदिर आहे आणि तिथे येणारा प्रत्येक सर्वसामान्य नागरिक म्हणजे देवता. फक्त त्यांचा आदर कर. हा साहेब, बरं मी काय म्हणते, तुम्ही जावा की आता लवकर. त्या पाण्यामध्ये नेमकं विष कोणी मिसळलं ना ते जाऊन बघा. जा 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 जा. नाही नाही नाही, त्या कामासाठी मी चिंचुक आणि आर्याला कालच सांगितलंय, ते तपास करतात. मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर असणार आहे. अयो, आता येऊ जाणार नाही तर मग मी सही कशी करणार? भलता चिकट आहे बिल्डर. तू काय मला म्हणलीस का बिल्डर बिल्डर असं? हिम्मत आहे वय माझी. चला. चल. काय चाललं रे? कसल्या बातम्यात? लोकांना लोकांना काय होत आहे? काय आजारी पडले तेवढे लोक? सांग ना. ओरडा कलेक्टर बाई, अजून जोरात ओरडा ओरडा. तू हिंमत असेल तर दार उघड. तुम्हाला काय वाटलं लोकांच्या जीवाशी खेळ म्हणजे तुम्हाला पैसे ते मिळेल? हो ना? उघड दरवाजा. लाज नाही वाटत का लोकांच्या जीवाशी खेळताय? अहो कलेक्टर बाई, आता तर सुरुवात आहे, तरी माझ्या पुढे आहे अजून. तुमच्या डोळ्यांनी बघाल काय होते तुमच्या शहराचं. चला, आज अपर्णा अखेर कामावर रुजू होणार. हो ना. अहो वंसना काम करताना चांगले दिसतात. अखेर शहरातल्या अडचणीनं अपर्णाला कामावर जायला भाग पाडलंच. अरे स्वप्नील, असं काय म्हणतो? ते तिचं कामच आहे. हा, अडचणी फक्त निमित्त ठरल्या. हा, विनू बाबा, दिदी आली. हा, आता खरी पहिल्यासारखी अप्पी शोभायला लागली. अरे कदम, सगळेच खुश दिसतात आज. कस काय? दाजीबा, अहो दिदी कामावर चालल्या ना आज, त्याचा आनंद आहे हो. रुपाली, आपल्याला वळून घ्या. वंस, तुम्ही ना पुन्हा एकदा त्याच ताकदीने कामाला सुरुवात करा. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. ते अगं, एवढ्या मोठ्या अपघातात आली असताना तू एवढ्या लवकर कामावर निघालीस. खरं तर यात धोका आहे, पण आता आपला विचार करायचा म्हणलं तर शहराची अडचण होईल ना. विनायकराव, अहो काळजी करण्यासारखं काहीच नाही, कारण आपल्याला माहितीये कलेक्टर पदाचं महत्व तिच्यासाठी काय आहे ते. आप्या, तुला माहिती ना तू कलेक्टर का झाली असती? बापू, अहो सांग ना मा, का झाली होती तू कलेक्टर? मा, तू बोलत का नाहीयेस? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.